रामकृष्ण हरी माऊली ज्ञानेश्वरी अध्याय 2 ओवी क्रमांक 31 ते 33चा अभ्यास आजच्या व्हिडिओमध्ये करण्यात आलेला आहे। तरी सर्वांनी शांत चित्ताने ऐकावी ही नम्र विनंती। हे झुंज नवे प्रमादू हेच प्रवर्तलिया दिसतसे बाधू हा उघडा लिंगभेदू ओढवला आम्हा। या ओवींचा अर्थ पुढील प्रमाणे आहे। अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की हे देवा, हे युद्ध नसून एक मोठी चूक आहे। यात प्रवृत्त झाल्यास केवळ विनाशाचा अडथळा दिसत आहे। हा तर प्रत्यक्ष आपल्याच शरीराच्या अवयवांनी स्वतःवर ओढून घेतलेला आघात आहे। याचा भावार्थ असा होतो की अर्जुन कृष्णाला सांगतोय की हे युद्ध म्हणजे पराक्रम नसून एक घोर पाप आहे। आपल्याच माणसांना मारणे म्हणजे स्वतःच्याच हाताने स्वतःचा अवयव तोडण्यासारखे आहे, असे श्रीकृष्णाला अर्जुन म्हणत आहे। देखे माता पितरे अर्चितती सर्वे श्वेतोष पाव विजती ये पाठी केवी वदिजती आपुला हाती। या ओवींचा अर्थ पुढील प्रमाणे अर्जुन श्रीकृष्णाला म्हणतो की हे देवा, आपण आईवडिलांची सेवा करतो, त्यांची पूजा करतो आणि त्यांना सर्वस्व अर्पण करून संतुष्ट करतो, मग त्याच पूजनीय व्यक्तींना आपण स्वतःच्या हाताने कसे मारावे। इथे अर्जुनाला समोर उभे असलेले भीष्म पितामह आणि गुरु द्रोण आठवत आहेत, ज्यांची पूजा करायची त्यांनाच रणात मारणे त्याला अशक्य वाटत आहे। देवा संत वृंदू नमस्कारिजे का घडे तरी पूजिजे हे वाचुनी केवी निंदिजे स्वयवाचा। या ओवींचा अर्थ असा होतो की अर्जुनाच्या मते समोर उभे असलेले लोक केवळ शत्रू नसून ते आदरणीय संत आणि थोर व्यक्ती आहेत, ज्यांच्याबद्दल आपण वाईट शब्दही बोलू शकत नाही। त्यांच्यावर बाण कसे सोडावेत असे अर्जुन श्रीकृष्णाला म्हणत आहे। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम तुकाराम तुकाराम। बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। हा व्हिडिओ आवडल्यास कृपया पुढील ओव्यांसाठी सबस्क्राईब करावे माऊली, जेणेकरून आपल्याला सर्वप्रथम आमचे व्हिडिओ प्राप्त होतील। धन्यवाद माऊली।